हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन द बायोलॉजी लेक्चर. तर बघा, आपण लास्ट टाइम काय कंप्लीट केलं होतं. आपण लास्ट टाइम फायलोक्लेड आणि क्लॅडोड हे दोन पोर्शन कंप्लीट केले होते. म्हणजे आपण आहोत कुठं, तर एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम 5 टाईप आहेत त्याचे. त्यापैकी आपण 3 कंप्लीट केलेले आहे. एक म्हणजे थॉर्न, दुसरं म्हणजे क्लॅडोफिल आणि तिसरं म्हणजे क्लॅडोड. नाउ टुडे वी गोइंग टू डिस्कस अबाउट द रिमेनिंग 2 टाइप ऑफ एरियल मॉडिफिकेशन अँड दॅट इज क्लॅडोफिल्स and bulbils. Okay, so the fourth type of aerial modification is cladophils. Cladophils. बघा, आता हे क्लॅडोफिल्स कशा प्रकारचं असते हे तुम्हाला मी सुरुवातीला डायग्रामच्या थ्रू दाखवतो. बघा, आता असं हे लीफ लाईक स्ट्रक्चर काढायचं आहे एक आपल्याला. हे क्लॅडोफिल्स बघा, हे अशा प्रकारचे असतात. इथं असा हा बर्ड असते. अशा प्रकारचं इथं आपण बर्ड दाखवलेला आहे. बघा, हे अशा प्रकारचे क्लॅडोफिल्स असतात. एक लीफ टाइप स्ट्रक्चर असते. डायग्रामला आपलं नाव द्यायचं आहे क्लॅडोफिल्स. क्लॅडोफिल्स. ओके, बघा, मग त्याचे पॉइंट्स कसे लिहायचे आपल्याला. सो फर्स्ट पॉइंट अबाउट द क्लॅडोफिल्स, दीज आर लीफ लाईक स्ट्रक्चर. दीज आर लीफ लाईक स्ट्रक्चर. कशा प्रकारचे असते याचं स्ट्रक्चर? लीफ सारखं असते. त्यानंतर बोअर इन द एक्झाईल ऑफ स्केली लीफ. बघा, कशा प्रकारचा पॉईंट सांगितला. बोअर म्हणजे काय, ज्याला आपण होल म्हणतो मराठी भाषेमध्ये, त्याला आपण छिद्र म्हणतो. तर बोअर इन एक्झाईल ऑफ स्केली लीफ. ओके, बघा, मला दुसरा पॉईंट, हे जे आहेत क्लॅडोफिल्स, काय काय असते यांच्यामध्ये. Cladophils consist of floral buds and scaly leaves. काय काय असतात त्याच्यामध्ये? फ्लोरल बर्ड्स असतात आणि स्केली लीफ असतात. बघा बरोबर, लक्ष द्या. डायग्राम आपण इथं काढलेली आहे. तर या डायग्राममध्ये आपण काय दाखवलेलं आहे, दिस इज द डायग्राम ऑफ क्लॅडोफिल. त्याच्यावरती आपण हे अशा प्रकारचे बोअर म्हणजे बरोबर ॲट द मिडल. क्लॅडोफिल कन्सिस्ट ऑफ फ्लोरल बर्ड अँड स्केली लीफ इन मिडल. बरोबर मधोमध त्याच्या काय काय असतात, तर त्यामध्ये फ्लोरल बर्ड असतात आणि स्केली लीफ असतात. बघा, काय सांगितलं आपण. आपला चौथा जो टाईप आहे एरियल मॉडिफिकेशनचा, तो म्हणजे कोणता आहे? क्लॅडोफिल्स. तुमच्या बुकमध्ये डायग्राम दिलेली आहे, मी तुम्हाला बोर्डवरती डायग्राम काढलेली आहे. कशासारखं स्ट्रक्चर दिसते आपल्याला हे? दीज आर लीफ लाईक स्ट्रक्चर बोर इन एक्झाईल ऑफ स्केली लीफ. बोर म्हणजे काय? छिद्र. तर बघा, त्या असं याच्यामधून छिद्रामधून असं निघायला दिसते. आणि क्लॅडोफिलमध्ये काय काय आहे, तर क्लॅडोफिल कन्सिस्ट ऑफ फ्लोरल बर्ड्स अँड स्केली लीफ इन मिडल. बरोबर त्याच्या मधोमध पानाच्या मधात काय काय असतात, तर फ्लोरल बर्ड आणि स्केली लीफ असतात. बघा, आता याला 2 हाफ असतात. एक म्हणजे अप्पर हाफ आणि दुसरं म्हणजे लोअर हाफ. तर मग इन क्लॅडोफिल अप्पर हाफ इज लीफ अँड लोअर हाफ इज स्टेम. जो अप्पर हाफ आहे, जो वरचा भाग आहे, त्याला आपण अप्पर हाफ म्हणतो. वरच्या भागाला अप्पर हाफ आणि खालच्या भागाला लोअर हाफ. तर अप्पर हाफ हा लीफ असते आणि जो लोअर हाफ आहे ते काय असते? स्टेम असते. मग आता पॉइंट लिहिताना आपण कसा लिहायचा बघा. मग थर्ड पॉइंट अबाउट द क्लॅडोफिल. इन क्लॅडोफिल्स अप्पर हाफ इज लीफ. अप्पर हाफ काय असते? लीफ. अँड लोअर हाफ इज, आणि जो लोअर हाफ आहे, lower half is stem. And the example of cladophil is ruscus. बघा, example कोणता आहे? ruscus. This is the example of
क्लॅडोफिल. बघा 3 पॉईंट पाहिले आपण कशाबद्दलचे, क्लॅडोफिल बद्दलचे. आपण लास्ट पॉईंट पाहणारच आहेच बल्बिल बद्दल, पण त्याच्या आधी आणखी एक वेळेस बघा क्लॅडोफिल काय, तर एक पानासारखं स्ट्रक्चर असते. इट इज अ लीफ लाईक स्ट्रक्चर बोर इन एक्झाईल ऑफ स्केली लीफ. स्केली लीफला ते असं छिद्र पाडते. आणि क्लॅडोफिलमध्ये काय काय असते, तर क्लॅडोफिल कन्सिस्ट ऑफ फ्लोरल बड्स अँड स्केली लीफ इन द मिडल. मधोमध त्याच्या काय असतात, फ्लोरल बड असतात आणि स्केली लीफ असतात. मग त्याला 2 हाफ आहे, एक म्हणजे अप्पर हाफ आणि दुसरा म्हणजे लोअर हाफ. तर अप्पर हाफ काय आहे, लीफ आहे, आणि लोअर हाफ काय आहे, त्याचा स्टेम आहे. अँड द एक्झाम्पल ऑफ क्लॅडोफिल इज रस्कस. So this is the 4th type of aerial modification. Okay, now moving toward the last type of aerial modification, and that is bulbils. शेवटचा कोणता आहे, bulbils. बघा आता bulbils मध्ये अशा प्रकारची आपल्याला डायग्राम काढायची आहे. दिस इज द एक्झाईल पोझिशन. समजा इथं समोर जर आपण असं जर लीफ काढलं तर आपल्याला माहित आहे की ही जी पोझिशन असते, ही पोझिशन कोणती असते, एक्झाईल लीफची एक्झाईल पोझिशन असते. त्या ठिकाणी असा फ्लेसी असा गोळा तयार होते. बघा ही पण एक्झाईल पोझिशन. इथं असा राउंडेड स्ट्रक्चर तयार झालेला आहे. बघा हे जे राउंडेड स्ट्रक्चर आहे, दिस इज कॉल्ड ॲज बल्बिल. त्याला काय म्हणतात, बल्बिल म्हणतात. आणि आपण ही डायग्राम दाखवलेलीच आहे कशाची, तर दिस इज द डायग्राम ऑफ बल्बिल. बघा एकदम सिंपल आहे डायग्राममध्ये की जे एक्झाईल पोझिशन आहे लीफची, आपल्याला माहिती आहे की स्टेम, आता ही स्टेम आहे आणि असं इथं लीफ निघालं, दिस इज द एक्झाईल पोझिशन ऑफ दॅट प्लांट. मग त्या एक्झाईल पोझिशनच्या ठिकाणी काय होते, एक फ्लेसी राउंडेड स्ट्रक्चर तयार होते. आणि का तयार होते, दिस फ्लेसी राउंडेड स्ट्रक्चर इज फॉर्म ड्यू टू द स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. तिथं फूड मटेरियल स्टोअर असते म्हणून तिथं काय ते फ्लेसी स्ट्रक्चर तयार होते. आणि जेव्हा हा फॉल्स ऑफ होते, व्हेन दिस बल्बिल फॉल्स ऑफ, इट डेव्हलप इनटू द न्यू प्लांट. नवीन प्लांटमध्ये याची डेव्हलपमेंट होते. अँड दिस बल्बिल प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन द व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनमध्ये मदत करते. मग आता कोणते कोणते प्लांट आहेत की ज्यामध्ये असं बल्बिल्स तयार होतात, तर त्यामध्ये 2 प्लांट आहे, एक म्हणजे अगेव आणि एक म्हणजे डॉसेरा. डॉसेरा अँड अगेव या प्लांटमध्ये काय तयार होतात, तर बल्बिल्स तयार होतात. आपण चौथा पॉईंट जो पाहिला तो पाहिला आपण क्लॅडोफिलचा. आता आपल्याला पाहायचं आहे डायोस्कोरिया ज्याला म्हणतात. बघा अगेव अँड डायोस्कोरिया. अगेव आणि दुसरं जो आहे तो आहे डायोस्कोरिया. बघा कोणाकोणामध्ये अगेव डायोस्कोरिया, इन करू आपण इथं, इन अगेव अँड डायोस्कोरिया. ॲक्झिलरी बर्ड, त्याचा ॲक्झिलरी बर्ड कसा होते बघा. आता ॲक्झिलरी बर्ड बिकम फ्लेशी अँड राउंडेड. कसा होते तो, फ्लेसी अँड राउंडेड ड्यू टू स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. कशामुळे तो फ्लेसी आणि राउंडेड होते, तर फूड मटेरियल त्यामध्ये स्टोअर असते म्हणून तो कसा होते, फ्लेसी अँड राउंडेड. कोणते प्लांट, तर अगेव, डायोस्कोरिया. अगेव आणि डायोस्कोरिया हे एक्झाम्पल आहे की ज्यांच्यामध्ये बल्बिल तयार होते. अगेव, डायोस्कोरिया यांच्यामध्ये जो ॲक्झिलरी बर्ड आहे, ॲक्झिलरी बर्ड म्हणजे हा इथलचा, दिस ॲक्झिलरी बर्ड बिकम फ्लेसी. फ्लेसी म्हणजे त्याच्यामध्ये पाणी असते, रस असते. बिकम फ्लेसी अँड राउंडेड. कसा होते, हा असा गोलाकार होते, फ्लेसी अँड राउंडेड. अँड व्हाय दिस बर्ड बिकम फ्लेसी अँड राउंडेड, ड्यू टू स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. मग जेव्हा हा खाली पडते बघा, व्हेन बल्बिल फॉल्स ऑफ, व्हेन बल्बिल फॉल्स ऑफ, फॉल्स ऑफ म्हणजे खाली पडणे. इट डेव्हलप इनटू, आता हा डेव्हलप कशामध्ये होते, तर इट डेव्हलप इनटू न्यू प्लांट. नवीन प्लांटमध्ये त्याची डेव्हलपमेंट होते. पण नवीन प्लांटमध्ये डेव्हलपमेंट केव्हा होणार, की व्हेन दिस बल्बिल फॉल्स ऑफ, जेव्हा हा बल्बिल्स खाली पडेल. बघा हा इथं आपण इथं लीफ यासाठी दाखवलं तुम्हाला की तुम्हाला समजायला पाहिजे की दिस इज द एक्झाईल पोझिशन ऑफ लीफ. लीफची कोणती पोझिशन आहे, ती एक्झाईल पोझिशन आहे. आणि त्याच एक्झाईल पोझिशनला तो जो
बर्ड आहे त्याला म्हणतो आपण ॲक्झिलरी बर्ड, बिकम फ्लेसी अँड राउंडेड अँड फॉर्म अ स्ट्रक्चर, दॅट स्ट्रक्चर कॉल्ड ॲज बल्बिल. व्हेन दिस बल्बिल फॉल्स ऑफ it develop into the new plant. It means this bulbil help in vegetative propagation. कशामध्ये मदत करते तर व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन मध्ये हे मदत करते. कोण? bulbil help in vegetative propagation. So look at the 3 point about the bulbil. एकदम सिंपल आहे की या अगेव आणि डायोस्कोरिया या प्लांट मध्ये जे ॲक्झिलरी बर्ड जो आहे, ॲक्झिलरी बर्ड हा कसा होते? फ्लेसी अँड राउंडेड. अँड व्हाय दॅट बर्ड बिकम फ्लेसी अँड राउंडेड? ड्यू टू द स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. अँड व्हेन दॅट बल्बिल फॉल्स ऑफ इट डेव्हलप इन टू द न्यू प्लांट. जेव्हा तो त्या झाडावरून खाली गळेल आणि जेव्हा ओलसर जमिनीच्या संपर्कामध्ये येईल तेव्हा त्याच्यापासून नवीन प्लांट्स तयार होते. इट मीन्स दॅट बल्बिल हेल्प इन व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. ओके, सो दीज आर द फाईव्ह टाइप्स ऑफ एरियल मॉडिफिकेशन. आपल्या बुकमध्ये आपल्याला आणखी एक दिलेलं आहे की टेंड्रिल्स दिलेले आहेत. बघा काय दिलेलं आहे? टेंड्रिल्स दिलेले आहेत. टेंड्रिल्स म्हणजे तुम्ही म्हणसाल की नेमकं टेंड्रिल्स म्हणजे काय? तर बघा तुम्ही कारल्याचा वेल पाहिलेला असेल, गंगाफळाचा वेल पाहिलेला असेल किंवा काकडीचा वेल पाहिलेला असेल, टरबुजाचा वेल, खरबुजाचा वेल, हे जेवढे काही वेलाचे प्रकार आहे त्या वेलाच्या प्रकारामध्ये ते असं एक कर्ली असं स्ट्रक्चर दिसते की जे आहे केर कचरा त्याला पकडते तो वेल. म्हणजे ते जे स्ट्रक्चर आहे असं कर्ली टाईप. बघा समजा आता अशा प्रकारचं स्ट्रेट असते आणि असं समोर 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 असं हे कर्ली होते. अँड धिस इज कॉल्ड ॲज टेंड्रिल्स. याला काय म्हणतात? टेंड्रिल्स म्हणतात. आणि हे जे टेंड्रिल्स आहेत हे टेंड्रिल्स कोणामध्ये असतात? दिस टेंड्रिल्स आर फाउंड इन वीक स्टेम प्लांट, ज्यांची स्टेम कमकुवत आहे. जसं की सर्व वेल आहे, टरबुजाचा वेल, कारल्याचा वेल, खरबुजाचा वेल, गंगाफळाचा वेल, काकडीचा वेल, हे जेवढे वेल आहेत त्या वेलांना म्हणतात वीक स्टेम प्लांट. आणि त्या वीक स्टेम प्लांटमध्ये ते जे असं स्ट्रक्चर असते हिरव्या कलरचं थ्रेड लाईक स्ट्रक्चर त्याला म्हणतात टेंड्रिल. आणि तो टेंड्रिल काय करते? एखाद्या सपोर्टला पकडते आणि नंतर तो वेल समोर समोर जाते. तर कसं कोणामध्ये असते? ते वीक स्टेम प्लांटमध्ये असते. कशा प्रकारचा हा? इट इज ग्रीन, थीन, लीफलेस, म्हणजे त्याला लीफ पण नसतात, अँड वायरी स्ट्रक्चर. कसं असते तर वायर सारखं याचं स्ट्रक्चर असते. दॅट इज कॉल्ड ॲज वायरी स्ट्रक्चर. बघा आपण काय काय म्हटलं तर काय पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला टेंड्रिल म्हणजे माहिती पाहिजे की व्हॉट इज मीन बाय द टेंड्रिल, किंवा आपण पाहिलेलं आहे की नाही आहे. असा वेल असते त्याला असं समोर गेलेलं असते थोडंसं स्ट्रक्चर, आणि नंतर त्याला जेव्हा सपोर्ट मिळते त्या सपोर्टच्या भोवती ते गुंडाळते, तर त्याला म्हणतात टेंड्रिल. मग कोणामध्ये असतात ते? तर वीक स्टेम प्लांटमध्ये असतात. मग वीक स्टेम प्लांट म्हणजे नेमके कोणते प्लांट की जे वेल असतात त्या वेलांना म्हणतात वीक स्टेम प्लांट. मग कसा आहे तो टेंड्रिल? हा टेंड्रिल कसा आहे तर ग्रीन आहे, थीन आहे, पातळ आहे, लीफलेस, त्याला कोणत्याच प्रकारचं लीफ नाही आहे, वायरी स्ट्रक्चर, आणि कसा असते तो? फोटोसिंथेटिक. फोटोसिंथेटिक का असते? कारण की त्याचा कलर कसा असतो? हा ग्रीन कलर असतो, म्हणून तो कसा असतो? फोटोसिंथेटिक. बघा आपण काय काय पाहिलं याच्याबद्दल, टेंड्रिल बद्दल. मग आपल्याला वेगवेगळे प्रकार पाहायचे किंवा हे टेंड्रिल्स निघतात कुठून कुठून. मग यामध्ये ॲक्झिलरी बट पासून निघतात, अपायकल बट पासून निघतात, एक्स्ट्रा ॲक्झिलरी बट पासून निघतात आणि फ्लोरल बट पासून निघतात. हे मी तुम्हाला लिहून देतोच इथं. तर तुम्ही इथं एक लक्षात ठेवा फक्त की टेंड्रिल म्हणजे काय. तर टेंड्रिल जे वेलांना ते असे कर्ली स्ट्रक्चर असतात, एखाद्या काळीला पकडतात, एखाद्या झाडाला पकडतात, त्यांना म्हणतात टेंड्रिल्स. ते कसे असतात? ते वीक स्टेम प्लांटमध्ये आढळतात, म्हणजे वेलांमध्ये आढळतात. ग्रीन, थीन, लीफलेस, वायरी स्ट्रक्चर आणि फोटोसिंथेटिक असतात. ओके, तर हे झालं या टेंड्रिल बद्दल. मग हे जे टेंड्रिल्स आहेत, बघा आता इकडनं लिहितो मी इथं, हे जे टेंड्रिल्स आहेत हे टेंड्रिल्स कशा कशामध्ये असतात किंवा कशा कशापासून निघतात. बघा इथून पासून लिहू वाटल्यास आपण बोर्डचा आपण पूर्ण यूज करू. तर बघा एक तर निघू शकतात हे अपायकल बर्ड पासून निघतात, आणि हे अपायकल बर्ड पासून कशामध्ये निघतात तर व्हिटिस या प्लांट्स पासून निघतात. त्यानंतर ॲक्झिलरी बर्ड पासून निघतात,
टेंड्रिल्स आर डेव्हलप फ्रॉम ॲक्झिलरी बड इन पॅसिफ्लोरा. पॅसिफ्लोरा म्हणजे त्याला पॅशन फ्लावर म्हणतात, कृष्णकमळ. त्या कृष्णकमळामध्ये कुठून निघतात ते ॲक्झिलरी बड पासून निघतात. त्यानंतर एक्स्ट्रा ॲक्झिलरी बड, एक्स्ट्रा ॲक्झिलरी जो बड आहे त्या एक्स्ट्रा ॲक्झिलरी बड कोणत्या प्लांटमध्ये एक्स्ट्रा ॲक्झिलरी बड पासून निघते तर पी प्लांटमध्ये, ज्याला आपण पायसम सटायवम म्हणतो म्हणजे वाटाणा, त्यामध्ये एक्स्ट्रा ॲक्झिलरी बड पासून निघतात. आणि लास्ट राहिलं ते म्हणजे फ्लोरल बड. फ्लोरल बड पासून पण काय निघतात, टेंड्रिल्स निघतात. आणि हे जे फ्लोरल बड पासून टेंड्रिल्स कोणत्या प्लांट्समध्ये निघतात तर अँटीगोनॉन. अँटीगोनॉन हे सर्व जे आहेत हे सर्व आपण काय दाखवलेलं इथं, किंवा टेंड्रिल्स कशा कशापासून निघतात, कोणत्या कोणत्या बड पासून निघतात. तर टेंड्रिल्स मे बी डेव्हलप फ्रॉम अपायकल बड, फॉर एक्झाम्पल व्हिटिस क्वाड्रॅग्युलॉसिस. बघा व्हिटिस क्वाड्रॅग्युलॉसिस एवढं नाव लिहायच्या, फक्त व्हिटिस लिहिलं तरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल. व्हिटिस. नंतर ॲक्झिलरी बड पासून कोणत्या फ्लॉवरमध्ये निघतात, पॅसिफ्लोरा, ज्याला आपण कृष्णकमळ म्हणतो. नंतर एक्स्ट्रा ॲक्झिलरी बड पॅसिफ्लोरा, एक्स्ट्रा ॲक्झिलरी बड पी पायसम सटायवम, ज्याला आपण वटाणा म्हणतो. आणि फ्लोरल बड पासून कोणामध्ये टेंड्रिल्स निघतात तर ते अँटीगोनॉन या प्लांट्समध्ये फ्लोरल बड पासून निघतात. बघा ही जी आहे ही पूर्ण इन्फॉर्मेशन, ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन मी सांगितलं तुम्हाला अबाउट द टेंड्रिल्स. हे सर्व इन्फॉर्मेशन कशाची सांगितली मी तुम्हाला, हे जो बॉक्स केला इथं पूर्ण हा कशाचा केला, हा टेंड्रिल्सचा. ॲक्च्युली आपल्याला 5 त्यामध्ये टाईप्स होते एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेमचे. त्यामधला पहिला थॉर्न, दुसरा फायलोक्लेड, तिसरा क्लॅडोड, चौथा क्लॅडोफिल आणि पाचवा बल्बिल. आणखी एक तुम्हाला मी इन्फॉर्मेशन टेंड्रिल्सबद्दल दिली की टेंड्रिल्स आर फाउंड इन द वीक स्टेम प्लांट. जे वेल आहेत त्यांच्यामध्ये टेंड्रिल्स असतात. हे टेंड्रिल्स कशा प्रकारचे असतात तर ते ग्रीन कलरचे असतात, थीन असतात, लिफलेस, वायरी स्ट्रक्चर, त्यानंतर फोटोसिंथेटिक असतात आणि एकदम सेन्सिटिव्ह असतात. हे इट कंटेन द सेन्सिटिव्ह ग्लँड्स ऑल्सो. यांच्यामध्ये काय असतात, सेन्सिटिव्ह ग्लँड्स असतात की जे सपोर्टच्या टचमध्ये येताबरोबर त्या सपोर्टला काय होतात, गुंडाळतात. सो दॅट टाइप ऑफ सेन्सिटिव्ह ग्लँड्स आर प्रेझेंट इन द टेंड्रिल्स. देन टेंड्रिल्स आर प्रोड्युसेस फ्रॉम विच बर्ड ऑफ द प्लांट. तर हे 4 बर्ड आहेत आणि कोणत्या प्लांटमध्ये कोणत्या बर्ड पासून निघते त्याचं एक्सप्लेनेशन मी इथं लिहिलेलं आहे की व्हिटिसमध्ये अपायकल बर्ड पासून टेंड्रिल निघते, पॅसिफ्लोरामध्ये ॲक्झिलरी बर्ड पासून टेंड्रिल निघते, त्यानंतर पी मध्ये एक्स्ट्रा ॲक्झिलरी बर्ड पासून टेंड्रिल निघतात आणि अँटीगोनॉनमध्ये फ्लोरल बर्ड पासून टेंड्रिल निघतात. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द क्लॅडोफिल्स, बल्बिल्स अँड टेंड्रिल्स. म्हणजे इथं आपण कंप्लीट केलेलं आहे आपलं स्टेमचं तिसरं मॉडिफिकेशन, ते म्हणजे एरियल मॉडिफिकेशन. स्टेमचे 3 मॉडिफिकेशन होते. कोणते कोणते, एक म्हणजे अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम, दुसरं म्हणजे सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम आणि तिसरं म्हणजे एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. तर एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेमचे आपण लास्ट लेक्चरमध्ये 3 टाईपपर्यंत आलो होतो आपण, चौथा आणि 5वा राहिला होता. सो दिस इज अबाउट द 4th टाइप ऑफ एरियल मॉडिफिकेशन, दॅट इज क्लॅडोफिल्स. This is about the 5th type of aerial modification, that is bulbil, and this is all the information about the tendrils. So here we completed the second part of this chapter, that is stem. म्हणजे आधी आपण रूट कंप्लीट केलं, आता आपण स्टेम कंप्लीट केलं. आता आपल्याला हात घालायचा आहे कशामध्ये तर ते लीफ मध्ये. बघा रूट पासून तर सीड पर्यंत या चॅप्टर मध्ये आहे. रूट झालं, स्टेम झालं. आता जो लीफचा पोर्शन आहे त्या लीफच्या पोर्शन मध्ये आपण जास्त आपण शिकवण्याचा प्रयत्न करू, जास्त घेण्याचा प्रयत्न करू. आपल्याला माहिती आहे की लीफ इज ग्रीन कलर ड्यू टू द क्लोरोफिल पिगमेंट अँड इट प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन द फोटोसिंथेसिस प्रोसेस. फोटोसिंथेसिस मध्ये सर्वात महत्त्वाचा रोल कोणाचा जर असेल तर तो म्हणजे लीफचा. का बरं, कारण की त्यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट्स असतात अँड फॉर द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस क्लोरोफिल पिगमेंट इज सो इम्पॉर्टंट. मग लीफ काही सर्व सारखेच नसतात, वेगवेगळे प्रकार आहेत लीफचे. मग ते लीफबद्दल काय आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार. ओके, तर आतापर्यंत इथपर्यंत आपण रूट आणि स्टेम कंप्लीट केलेला आहे. एरियल स्टेमचे हे 5 पॉइंट अँड द इन्फॉर्मेशन अबाउट द लीफ वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.